विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. साहजिक आहे, हा विषय अभ्यासाचा नाहीये. थोडं डिस्कशन होणार आहे बरं का. अगदी मन मोकळेपणाने एक संवाद होणार आहे. तो व्हिडिओ महत्वाचा आहे बरं का. केंद्र सरकारनं गेल्या 2-3 दिवसापूर्वीच ना कोचिंग क्लासेससाठी एक नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यातला पहिला शॉकिंग नियम होता, की 16 वर्ष पूर्ण असेल किंवा 10वी पास असेल, तरच त्याला कोचिंग घेता येईल, क्लासेस जॉइन करता येतील. खूप त्यात क्लॉजेस आहेत, पण महत्त्वाचा मुद्दा हा ऐकूनच मला शॉक बसला होता. अरे बापरे! म्हटलं मी, याचा अर्थ 16 वर्षाच्या खालील मुलांना क्लासेस जॉइन करताच येणार नाही. पण क्लासेसची डेफिनेशनच वेगळी आहे, की ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मुलं असतील तरच ते कोचिंग सेंटर. बरोबर आहे. पण 50 पेक्षा जास्त मुलं हे एकाच वर्गात असतील का सगळे मिळून 50 पेक्षा जास्त नको आहेत, काही जाहीर नाहीये. ओके. आता जस्ट गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्वे जाहीर झालेली आहेत. ओके. खूप चांगली गोष्ट आहे. सिरियसली खूप चांगली गोष्ट आहे. पण मेन पॉइंट काय आहे, की मला काही मुद्दे मांडायचे आहेत बरं का. माझ्या वतीने मांडायचे आहेत लक्षात घ्या. आमच्या वतीने मला मांडायचे आहेत. माझं एक मत मांडतोय बरं का मी. रिअॅलिटीमध्ये मी तुम्हाला सांगू का, गव्हर्नमेंटने हे जे केलं ना फार छान केलं. मी यू-पी-एस-सीचा एक क्लास YouTubeवर बघितला. ओके. एक खूप फेमस शिक्षक आहे. 12th फेलमध्ये पण त्यांचा एक थोडासा अपीअरन्स आहे. ते शिक्षक तुम्हाला कदाचित माहीत असतील. विकास सर त्यांचं बहुतेक नाव आहे. त्यांचा मी जेव्हा YouTubeवर त्यांच्या क्लासेसचे फोटो किंवा लेक्चर्स बघितले मी, तर हजारो मुलं बसली होती आणि प्रत्येक 15-20, 15-20 फुटावर बाजूला स्क्रीन लावल्या होत्या. हे मी जेव्हा माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना दाखवलं, ते म्हणले, "सर मी ऑनलाईन शिकल्यासारखंच आहे की. इतक्या लांब तिथे जाऊन देखील मग शिक्षक कोसावर बसलेत आणि आम्ही स्क्रीन बघतोय." नंतर माझ्याकडे स्टुडंट लातूरहून आला होता. तो म्हटला, "सर आमच्याकडे पण असंच असतं. एका वर्गात 700-800 नाही, हजारो मुलं असतात." एखाद्या लग्न कार्यात 1000-2000 लोकं असतात. तेवढी मुलं कोचिंगमध्ये एका वेळेस बसलेली असतात. ओके. मग त्यावेळेस मी ह्याला सपोर्ट करतोय. ओके. मी तुम्हाला सांगू का? मला बरेचसे माझे मित्र म्हणतात, "एक्सपान्शन कर. ओके. क्लासची स्ट्रेंथ वाढव. मुलं येतायत तुझ्याकडं." मी तुम्हाला सांगू का? 8वी माझ्या बॅचमध्ये 4 मुली आहेत. हां. 4 मुली आहेत आणि 15 ते 20 मुलं आहेत. त्याच्या पण 2 बॅचेस होतात. शनिवारी-रविवारी बॅच एकत्र येते तेव्हा तेवढी मुलं असतात. 9th स्टँडर्डला माझ्याकडे 2 बॅचेसमध्ये मिळून एक 60 ते 70 मुलं आहेत. 10th स्टँडर्डला पण तेवढीच मुलं आहेत. ओके. 11-12चे ॲडमिशन्स माझ्याकडे जास्त आहेत. 2-2 बॅचेसमध्ये मिळून 100च्या आसपास मुलं आहेत. ओके. म्हणजे मी त्यांच्या गाईडलाईनमध्ये बसतोय का हे मलाच माहीत नाही. त्यांना टोटल 50 हवे आहेत. तर प्रत्येक बॅचमध्ये 50 पेक्षा कमी आहेत. तर मी तुम्हाला सांगू का, कधी-कधी 50 मुलांना पण वैयक्तिक लक्ष देता येत नाही, मी मान्य करतोय बरं का. ओके. पण मग 50 कुठं आणि 800 कुठं? ओके. आणि आणखीन एक सांगतो. मी माझ्याबद्दल थोडंसं बोलतोय बरं का. नंतर महत्त्वाचे मुद्दे मला बोलायचे आहेत, की खरंच काय होतं बघा, साताऱ्यात यावर्षी एक मुलगी आहे ना, एक स्टुडंट आहे, तिचा नीटमध्ये जबरदस्त स्कोरलाय 700 प्लस. मग ती साताऱ्यातल्याच कोचिंग क्लासेसमध्ये होती. ओके. एक बेस्ट कोचिंग क्लासेस आहे साताऱ्यातला. तिनं नीटची प्रिपरेशन तिथून केली होती. पण जेव्हा मी कोल्हापूरला गेलो, तेव्हा कोल्हापूरमधला क्लास जो तिथं आहे, त्यांनी पण तिचा बॅनर लावलाय. ओके. पुन्हा मला एका दाखवलं, की मुलांना त्यांनी तिला दिल्लीला बोलवून तिचा सत्कार केलाय. ओके. नांदेड तिथल्या कोचिंग क्लासेसनं पण तिचे बॅनर्स लावलेत. बापरे! मग इथं रिअॅलिटी काय? संदीप माहेश्वरी. त्यांचा एक लेक्चर मी बघितलं. रिअॅलिटी तेच होती. त्यातल्या स्टुडंटने पण सांगितलं, की जेव्हा ना एम-पी-एस-सी, बद्दल बोलूया. मेन्स क्लिअर केली ना, तर कोचिंगवाले तुम्हाला सगळं फ्री प्रोव्हाईड करतात. तुम्ही या, मॉक टेस्ट द्या. एक मॉक टेस्ट द्या. बास फॉर्म फिल केला, की तुम्ही आमचा स्टुडंट. भले आम्ही तुम्हाला वर्षभर शिकवलं नाहीये. पण तुम्ही आमचंच हो. तुम्ही आमचंच. ओके. मी तुम्हाला सांगू का? मी बऱ्याच वेळा सांगतो. YouTubeवर मी ऑनलाईन क्लासेस घेतो. गेले 3 वर्ष ना, हजारो मुलांना चांगले मार्क पडलेत. पण मी त्यांचं क्रेडिट नाहीच घेऊ शकत बरं का बाळांनो. बरेच वेळा बघतो मी, की आमच्याच कोचिंगचा विद्यार्थी, आमच्याच कोर्सचा विद्यार्थी टॉपर आहे. नाही त्या मुलाचं क्रेडिट आहे. त्यानं कष्ट घेतलेत. आपण फक्त दिशा द्यायचं काम केलंय. मी तुम्हाला सांगू का? माझं नेहमी म्हणणं असतं बॅनर, ते बॅड्स, हे सगळ्या गोष्टी. अरे कराड. एका मुलाचं आय-आय-टी थोडंसं सिलेक्शन झालं होतं. त्या क्लासेसवाल्यांनी हत्तीवरून त्याची मिरवणूक काढली होती. पेढे वाटले होते का साखर वाटली होती. वाईत पण तसे प्रकार घडलेत. हत्तीवरून मिरवणूक किंवा त्या गाडीतून मिरवणूक, वाजत-गाजत मिरवणूक. अरे काय चुकीचं आहे सगळं हे. हे सगळं बंदच व्हायला पाहिजे लक्षात. असल्या गोष्टी नकोच आहेत. ही मार्गदर्शकत्व आणली चांगली गोष्ट आहे. पण आता महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. एक्स अपॉन 2
गरजेचं आहे. नीट लक्ष द्या. पालकांना सांगतोय बरं का मी, हे लक्ष द्या, की इक्वॉल्स टू 7/3. मग मी शिकवणार काय बघा, मग देअरफॉर एक्स इक्वॉल्स टू 14/3. काय प्रॉब्लेम? बरोबर आहे. आमच्या मॅडमनी असं शिकवलं नाही. ह्याला मार्क मिळतील का? हे कोणाचं वाक्य असतं माहितीये का? नवीन क्लास जॉइन केलेल्या मुलाचं. पहिल्यांदा असतंच वाक्य. मग मी म्हणतो, "काय चुकलं माझं?" मग तो मला सांगतो, की "सर आमच्या मॅडमनी किंवा सरांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला शिकवलंय." मग मी काय केलंय? म्हटलं, "तुम्ही काय केलं मी तुम्हाला सांगतो." मग त्यानं मी त्याला म्हणतो, "तू मला एक्सप्लेन कर." मग तो मला एक्सप्लेन करतो. x/2 दॅट इक्वल्स टू 7/3 आहे ना? मग x इंटू 3 लिहिलं पाहिजे दॅट इक्वल्स टू 2 इंटू 7. मी म्हणतो, "ओके, ह्याच्या पुढे काय करायचं?" मग तो स्टुडंट सांगतो, "x इंटू 3 किती? 3x. 2 इंटू 7 किती? 14." मग पुढं इंटू 3चं मग अपॉन 3 करायचं. ओके. मग x इक्वल्स टू किती आलं? 14/3. मी त्या मुलाला विचारतो, "माझा ॲन्सर काय होतो मग?" मग तो म्हणतो, "सर स्टेपला मार्क असतात. ह्या 2 स्टेप तुम्ही कुठे केल्यात? डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलंय." मग मी त्याला म्हणतो, "अरे पण सीईटीच्या एक्झामला ते आत्ताच नाही हां, आत्ताच नाही. सीईटीचं सीईटीच्या वेळेस. आत्ता आमचा अर्धा मार्क इम्पोर्टंट आहे. आम्हाला 10वीला मार्क पाडायचे पहिलं लक्षात आलं तुमच्या? समजतंय तुमच्या लक्षात आलं काय प्रॉब्लेम होतोय? दुसरी गोष्ट, मी ना क्लासेस जेव्हा सुरू केले तेव्हा 4थी, 5वी, 6वीच्या मुलांना पण शिकवलंय. त्यावेळेची तर हाईटच वेगळी होती. x प्लस 5 इक्वल्स टू 8. ओके. मग देअरफॉर x इक्वल्स टू 8 मला कुणालाही नावं ठेवायची नाहीयेत. मी शिक्षकांना नावं ठेवत नाहीये. त्यांना पण कुठून तरी रिस्ट्रिक्शन असेल, की असं शिकवा म्हणून. हे चुकलंय. चुकलेलं आहे. मी जेव्हा क्लासेस सुरू केले ना, तेव्हा मराठी मीडियम होतं बरं का बाळांनो सगळीकडे. सेमी इंग्लिश सुद्धा नव्हतं. मग काय बरोबर आहे? तर तिथं लिहायचं, दोन्ही बाजूतून 5 वजा करू. सबट्रॅक्ट 5 फ्रॉम बोथ साइड. मग असं लिहायचं x प्लस 5 मायनस 5 दॅट इक्वल्स टू 8 मायनस 5. मग 5 ला 5 काय होणार? कॅन्सल. अरे, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय माहितीये का, की कोचिंग लहान मुलांना गरजेची आहे. त्यांना माहितीच नाहीये देअरफॉर कुठं साइन द्यायचं. त्यांना माहितीच नाहीये, की इक्वल टू साइन पण असतंय म्हणून. पायथागोरस थेरम वापरता येत नाहीत. ह्यात दोषी सरकार आहे म्हणतो मी. 8वी पर्यंत ते पास होणार आहेत हो. त्यांना सांगितलंय, की पास होणारच आहे तुम्ही. पेपर लिहा नाहीतर लिहू नका. तुम्ही पास होणारच आहे. मग ती मुलं कशी अभ्यास करतील? प्लस कोचिंग पण नाही. मी माझ्या मुलाला 4थीला स्कॉलरशिपचा क्लास जॉइन केला होता. आमच्या इथे एक बेस्ट शिक्षक आहेत त्यांच्याकडं. ओके. माझे कोचिंग असून मी माझ्या मुलाचं घेऊ शकत नव्हतो. नाही, ते बेस्ट घेणारा एक शिक्षक आहे त्यांच्याकडे. आता गव्हर्नमेंटच्या अशा मार्गदर्शक स्कॉलरशिपचे क्लासेस पण बंद झाले. पुन्हा ते नवोदय वगैरे कोचिंग गरजेचं आहे. कारण स्कूलला रिस्ट्रिक्शन्स येतायत. तो शाळेतला जो शिक्षक आहे त्याच्यावर अगोदरच एवढं काम लादलं जातंय. तो बिचारा ते करून हे करून काय करणार? ओके. आणि मी सांगितलं तसं या शिकवण्याच्या मेथड्स वेगळ्या आहेत. मग मुलगा आपला जेईई जाऊ दे हो, सीईटी तर कसा टिकणार तो? प्लस दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ओहम्स लॉ 9th स्टँडर्ड मध्ये पण आहे, 11th मध्ये पण आहे. इंजिनिअरिंगला पण आहे. तिन्ही ठिकाणी स्टेटमेंट अगदी शब्द सारखे आहेत का? बिलकुल नाही आहेत. थोडाफार फरक असतो रे शब्दात. सिमिलर मीनिंगचा दुसरा वर्ड तर येऊ शकतो ना. मग तिथं नाही, पुस्तकातलीच डेफिनिशन पाहिजे, पुस्तकातलाच रूल पाहिजे, असं शिकवलं जातंय. मग इथं कोचिंगची गरज आहे असं मला वाटतंय. मी तुम्हाला सांगू का? कोचिंगमध्ये सगळेच काही स्कॅम करणारे नाही आहेत लक्षात घ्या. पण रिअॅलिटीमध्ये करोडो रुपयाचा बिझनेस झालाय हा. कुठेतरी पालक दोषी आहेत. दोषी आहेत. जर एखाद्यानं कोचिंग क्लासेस सुरू केले आणि त्यानं ठरवलं, नाही मी खूप कमी फी घेणार, ॲडमिशनच होणार नाही त्याच्याकडं. कारण हा पालक वर्ग आहे ना, फी पहिला बघतोय किती आहे ते. ओके. आणि त्यानंतर तो ठरवतोय, की क्लासेसला जायचं का नाही. मी त्या पालकांमधला आहे. जेव्हा माझ्या भावाला कोचिंग लावायचं होतं ना, मी XYZ ते क्लास घेतला साताऱ्यात, तो जॉइन केला त्याला. तसं मी कोचिंग घेत नव्हतो क्लासेस. आणि मी माझ्या घरातल्यांना सगळ्यांना अपोज केला होता. मी काय म्हणायचो माहिती का? फी किती आहे त्या क्लासची माहिती का? एवढी फी घेतात म्हणल्यावर चांगलं शिकवतच असणार आहेत. त्याचे रिझल्ट्स बघितलं का पेपरमध्ये फोटो येतात. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या ब्रांचेस आहेत. टॉपर्स त्यांच्या क्लासचे असतात. त्या काळातला कुठला फेमस क्लास तुम्हाला कळाला पण असेल. मी घरातल्यांचा विरोध करून त्याला तो क्लास जॉइन करून दिला होता. पण नाही. तिथं पण भ्रमनिरास झाला लक्षात घ्या. फसवणूक झाली. ओके. आता होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो कोचिंग रूल्स.
ते जे रूल्स मार्गदर्शक तत्व आहेत ना, गव्हर्नमेंटकडून जे आलेत, हे शाळेसाठी तुम्ही लागू करणार आहे का मग? त्याचे काय पार्किंग, वॉशरूम हे सगळीकडे ॲप्लिकेबल आहे का? लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, आपल्या देशाचं ना डिफेन्स बजेट खूप मोठं आहे. शैक्षणिक बजेट पण खूप मोठं आहे. पण वाईट वाटतंय सांगताना ते तळापर्यंत पोहोचतच नाहीये असं मला वाटतंय. ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजेत, मिळत नाहीयेत. मला तर माझ्या स्कॉलरशिपची एक्झामच आवडत नाही. कोणासाठी स्कॉलरशिप आहे? तर तुला प्रतिष्ठेचा विषय फक्त बनवण्यात आलाय त्या एक्झामला. ओके. अरे स्कॉलरशिप गरजू मुलांना मिळाली पाहिजे. नाही. सगळेच बसतात स्कॉलरशिपला. ओके. आणि ज्यांना गरज नाहीये अशी मुलं पण स्कॉलरशिप मिळवतायत. ओके. तिथं गरजूला मदत दिली पाहिजे लक्षात घ्या. ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये खरोखर जे गरजू आहेत त्यांना मदत मिळालीच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो माझ्या कोचिंगमध्ये मी कितीतरी शेकडो मुलांना ना फी न घेता शिकवलेलं आहे. ओके. वाईट वाटतंय, की पुन्हा ती मुलं आपल्याला ओळख पण दाखवत नाहीत किंवा आपल्या अपोझिट बोलणारी तीच मुलं जास्त असतात. पण मी दरवर्षी ना मुलांना शिकवतोय. अत्यंत कमी फी पण घेतोय. पण मी तुम्हाला सांगतो ह्या तत्वामध्ये जसं असतं ना ते बिल्डर लोकांना बघा, की ठराविक उत्पन्न गटातल्या मुलांसाठी राखीव जागा लोकांसाठी राखीव फ्लॅट्स ठेवायचेच असतात. तसा एक नियम ॲड करा. तोही चालेल. कंपल्सरी एवढे 10% मुलांना तुम्ही फ्रीमध्ये शिकवाच. पण खरोखर तुम्हाला सांगू का? गरजू. गरजू भेटला ना बाळांनो, खूप आनंद होतो लक्षात घ्या. ती मुलं खरोखर धडपड करतायत. आजकालची मुलं जाऊ दे या बोलायलाच नको. पण मेन पॉइंट काय, की शाळेतनं बदल व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हायलाच पाहिजे. पण हे असे जे प्रकार आहेत ना, हे जे असं शिकवलं जातंय ना मुलांना, मग ती मुलं तयार कशी होणार? हा एक माझा मुद्दा आहे. ओके. त्यामुळे 16 वर्षाच्या खालील मुलांना क्लास बिलकुल नको. हे जरा खटकतंय, आहे की नाही? पण मी तुम्हाला सांगतो, विचित्रपणा पालकांचा. गायनाचा क्लास लावतायत, डान्सचा क्लास लावतायत आणि काही जगात असतील तेवढे क्लासेस मुलांना लावले जातात. गरजेचं आहे का? किती त्या मुलाला लोड आहे की नाही? आणि सांगतो, आता हल्ली शाळेमध्ये पण प्रकल्प सुरू झालेत. गुरुकुल प्रकल्प, हा प्रकल्प, तो सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत मुलं अरे साताऱ्यातलं सांगतोय. सकाळी 8 ते रात्री 8 शाळा चालतात साताऱ्यातल्या आणि पालक 6:30ला माझ्याकडून आणून मुलाला सोडतोय. मला खूप वाईट पण वाटतं, पण पालक म्हणतो करणार तो. मग तो 6:30च्या क्लासला इथं येतोय याचा अर्थ सकाळी 6ला घरातनं बाहेर पडला. रात्री 8 पर्यंत शाळेत बसतोय. 8 नंतर तो घरी जातोय. काय राहिलं? काय राहिलं? काहीच नाही ना. त्याला बालपणच राहिलं नाही ना. त्यामुळे सरकारचं मला पटतंय. कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स आणा, चांगले रूल्स लावा. माझा फुल सपोर्ट आहे. ओके. माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल, तुम्ही पण कॉमेंटमध्ये कळवा. ओके. होतंय काय, की स्कूल्स आता साताऱ्यात एक स्कूल आहे. त्यांनी गेल्या वर्षी प्रस्ताव मांडला होता. पालकांनी जाम विरोध केला. शाळेचं म्हणणं काय होतं माहितीये का, की आपणच शाळेत क्लासेस सुरू करूया. तुम्ही फक्त 50,000 भरा वर्षाला. 50,000 शाळेची फी. पालक कसे सपोर्ट करतील? नाही. पण दुर्दैव बघा, कुठली पण शाळा घ्या. साताऱ्यातली घ्या, नाहीतर महाराष्ट्रातली घ्या. तुम्ही तुमच्या मुलाला कितीही भारीतल्या शाळेत टाका. शेवटी पुन्हा क्लासेस तुम्ही लावतायच. का लावताय याचा पण विचार केला पाहिजे. प्रत्येक पालक नाही वेळ देऊ शकत. मुलांचं शिक्षण पण तितकंच महत्वाचं आहे. पण हा विषय अतिशय गंभीर आहे. याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत. ओके. मुलांना गरज आहेच कोचिंगची आणि त्याचबरोबर कोचिंगवाल्यांना पण कुठेतरी आपलं जे म्हणतो ना, तो लोभ, स्वार्थ त्याच्यावर लिमिट घेतलं पाहिजे. ठराविक ॲडमिशन नंतर कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे किंवा जागाच एवढी ठेवा, की त्याच्यापुढे ॲडमिशन बसवताच आलं नाही पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या. पण तुम्ही मंगल कार्यालयात जर क्लास घ्यायला लागला, तर बसवा 1000 लोकं मग. मग तुम्ही ते बाउन्सर ठेवा, मुलांच्यावर लक्ष ठेवायला. अरे काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. ठीक आहे, मग माझं एवढं तुम्ही ऐकलं मन लावून. धन्यवाद. ओके. वेगळा विषय होता, अभ्यासाचा विषय नव्हता. पण असे विषय असतात ग्रुप डिस्कशनला. तुम्हाला त्याच्यावर तुमचं मत मांडता आलं पाहिजे हेही लक्षात घ्या. ओके मग ऑल द बेस्ट.